हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये खूप स्वागत. आज आपण जी मिठाई बनवणार आहे ती बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागतात. ही बनवणं खूप सोपं आहे आणि ती इतकी सुंदर दिसते, इतकी टेस्टी लागते, अगदी मोतीचूर लाडू सारखी दिसते, म्हणून यांना फसवे मोतीचूर लाडू देखील म्हणतात. चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करू. मी एक पिकलेली पपई घेतलेली आहे आणि त्याचे साल काढून आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहेत आणि कपाने मोजून घ्यायचे आहेत, कारण जेवढा आपण पपईचा गर यूज करणार आहे तेवढंच आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरणार आहे. गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 3 कप पपईचा गर टाकला आहे. गॅसची फ्लेम लहानच ठेवून आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहे. मी 3 कप पपईचा गर घेतला होता, त्यामुळे मी 3 कप कोकोनट टाकणार आहे. आता कोकोनट व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहे. तर मी 1 वाटी साखर टाकत आहे, कारण पपई छान गोड आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये अर्धा चमचा इलायची पूड टाकून घेऊयात. आपली मिठाई मस्त मऊ व्हावी यासाठी आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकत आहे. इलायची आणि ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे. तुम्ही आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल.
आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. आता थोडंसं हातात घेऊन बघूया आपण. जर ते हाताला चिकटत नसेल तर समजायचं की आपली मिठाई रेडी आहे. मला मध्येच थोडंसं काम करावं लागल्यामुळे हे मिश्रण थंड झालेलं आहे. पण तुम्ही जर गरम असताना चेक करत असाल तर हाताला थोडंसं पाणी लावा आणि मग चेक करा, म्हणजे तुम्हाला भाजणार नाही. एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आणि हा बनवलेला लाडू त्याच्यामध्ये ठेवून आपल्याला ते कोकोनट त्या लाडूला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली मिठाई खूप सुंदर झालेली आहे. त्याचा कलर पण खूप सुंदर आला आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीचेही लाडू बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला लाडूचा शेप नको असेल तर एका प्लेटमध्ये तूप लावून त्याच्यावरती हे मिश्रण टाकून तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये चाकूने कापू शकता आणि तशी तुमची स्क्वेअर शेपवाली मिठाई रेडी होईल आणि तेही खूप सुंदर दिसते. आपले सगळे लाडू बनवून रेडी आहेत. आता या लाडूवरती थोडासा पिस्ता लावून आपल्याला मस्त गार्निश करून घ्यायचं आहे. आपली मस्त मिठाई तयार. जर अशी मिठाई बनवून मुलांना खायला घातली तर बाहेर गेल्यानंतर केमिकलवाली मिठाई खाण्याचे ते कधीही हट्ट करणार नाही. दिसत आहे ना हा लाडू अगदी मोतीचूर लाडू सारखा. थांबा, मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते. पपई, नारळ, तूप आणि साखर, फक्त या 4 वस्तूंनी बनणारी ही सुंदर मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली ती, आणि मी बनवलेली मिठाई कशी वाटली हे देखील सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.